शिकूया MSCIT, घडूया AI ची क्रांती. आजच आपल्या साई कम्प्युटर सेंटर साई सिटी येथील एकमेव MKCL अधिकृत केंद्राला भेट द्या. आजच संपर्क करा. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारात दिनांक 17 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 8 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सोनी व दीपक रोडे यांनी गुप्त माहितीच्या आधारे वैजापूर रोडने जाणाऱ्या MH20DE 0999 क्रमांकाच्या मालवाहतूक ट्रकचा पाठलाग करून तो अडवला. संशयास्पद हालचाली लक्षात येताच ट्रकमधील मालाची खात्री करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या सखोल तपासणी व पंचनाम्यात ट्रकमध्ये तब्बल 24 टन म्हणजे 477 गोण्या बोगस खत आढळून आले. शेतकऱ्यांची फसवणूक करणारा हा बनावट माल तात्काळ जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान बोगस खत व बियाणांच्या अवैध व्यवसाय तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढत असल्याने शेतकऱ्यांनी खते व बियाणे खरेदी करताना बिल, परवाना व दर्जाची खात्री करूनच खरेदी करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. बातमी तुमची, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूजसाठी प्रमोद पवार, कोपरगाव.